स्वर होत्र स्वर होत्र स्वर होत्र स्वर होत्र। स्वरहोत्राचा प्रहर 7वा। या प्रहराचा रंग होता जांभळा। तीसरा प्रहर दरबारी का, तीसरा प्रहर दरबारी का, मालका उस है भैरवी रंगा। रात्री 1च्या सुमाराला 7वा प्रहर सुरू झाला। प्रहराचा रंग जांभळा, खरं म्हणजे प्रहराची वेळ आणि रंग दोन्हीही एका वेगळ्या विश्वात नेणारं कॉम्बिनेशन होतं आणि झालंय तसंच। श्री यशवंत जोशी सरांनी आपल्या निवेदनात सांगितलं की या प्रहराला त्रियाना प्रहर असं म्हणतात। ही माहिती स्वरहोत्रच्या निमित्तानं कळली। लिखाणाच्या निमित्तानं पूर्वान्न, मध्यान्न, अपराह्न, सायंकाल, प्रदोष, उषा हे सारे शब्द माहिती होतेच, पण त्रियाम किंवा त्रियाना असं या मधल्या प्रहराला म्हणतात, म्हणजे साधारण 12 ते 3चा काळ, हे मात्र सरांच्या निवेदनातून कळलं। हेही एक स्वरहोत्रचं वैशिष्ट्य की सारेच निवेदक अतिशय अभ्यासू होते, त्यामुळं स्वरहोत्राच्या निमित्तानं रसिकांचाही अभ्यास होत होता। कित्येक रागांची माहिती देखील प्रत्येक निवेदकानं दिली। प्रत्येक कार्यक्रमाचा एक स्तर असतो, या सगळ्याच निमित्तानं स्वरहोत्राला अगदी उच्च स्तर दिल्याशिवाय काही पर्यायच नाही। कीर्तनाच्या निमित्तानं हेही माहिती होतं की अष्टोप्रहरला विविध पूजा वैष्णव मंदिरात केल्या जातात, त्याला अष्टयाम म्हणतात, आणि त्या त्या पूजांचं एक वेगळं महत्त्व असतं। साहजिकच या प्रहराची स्वरपूजा ही महत्त्वाची ठरलीच। विशेष म्हणजे एरवी गाढ झोपेची ही वेळ असून सुद्धा एक क्षणभरही कोणाला डुलकी देखील आली नाही, आणि याचं श्रेय जातं ते हाडाच्या कलाकारांना। श्रीकृष्ण नवगिरे यांचं पखवाज ऐकताना तर इतकी ऊर्जा जाणवत होती की मध्यरात्रीचा प्रहर सुरू आहे यावर विश्वास ठेवणंही अवघड होतं। पंडित शंकरराव वैरागकर, प्रसाद खापर्डे हे खरं तर गायन क्षेत्रातले तपस्वी मानले जातात। अशा तपस्वींना साथ करणारे श्रीकृष्ण नवगिरे यांचं पखवाज ऐकणं हाच एक अफलातून अनुभव होता। सहवादनात संगीत कुलकर्णी यांनी पण फारच रंग भरला। अशा प्रहराला पुढच्या सत्रात पदन्यास ऐकणं आणि पाहणं दोन्हीही श्रुतीला आणि नेत्राला संवेदनशील बनवणारी घटना होती। निवेदिता तांबे आणि तिचे पती गौरव यांनी कथक तबला जुगलबंदी सादर केली, ज्यात त्यांच्या गुणी लेकीनीही तबल्याची सेवा रुजू केली। कमाल नृत्य प्रस्तुती होती ही। हे नृत्य म्हणजे चेरी ऑन केक ठरलं। मूर्छना हा आदिताल तबला अकादमीचा कार्यक्रम जोशी सरांनी अत्यंत उत्तम समजावून दिला। ते म्हणजे एखाद्या रागाच्या सुरावटीतला मध्यम स्वर हा षड्ज म्हणजे सा मानून रागाची मांडणी केली की दुसरा राग निर्माण होतो। मला असं वाटतं स्वरहोत्र ऐकताना पुढच्या 5 वर्षांपर्यंत रसिकही विशारद पास होणार बहुधा। या सत्रानं श्रुतीचं पारणं फेडलं अगदी। स्वर्गीय अनुभव म्हणावा ना तो हाच अनुभव परमेश्वरी चौधरी यांच्या गायनातून आला, आणि इतक्या रात्रीही स्वरहोत्राच्या कार्यक्रमाला थांबल्याचं अगदी चीज झालं। जीवन को संजीवन कर स्वर होत्र चले अष्टोप्रहर स्वर होत्र स्वर होत्र स्वर हो।